श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींना नेहमीच प्रार्थना करत असतो की हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती मनापासून स्वामींचं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यासोबत बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. तर आपल्या मनात नेहमीच प्रश्न उभे असतात की जे लोक खूप वाईट कर्म करतात, नास्तिक आहेत, अत्यंत सुखी आणि स्वस्थ समाधानी का असतात, आणि जे लोक सत्संगी, सत्कर्मी, आस्तिक आहेत ते बराचदा गरीब, आजारी आणि सर्व प्रकारच्या दुःखांनी घेरलेले आढळतात. असे का होते? असे नानाविध प्रश्न आपल्या मनात नेहमीच येतात. चांगल्या कर्माची फळे वाईट का, असाही प्रश्न आपल्या मनात नेहमीच येत असतो. तर असाच एक प्रश्न स्वामींना एका भक्ताने केला. तर त्यावर गुरूंनी म्हणजे स्वामींनी काय उत्तर दिले ते आपण ऐकूयात. तर गुरु म्हणतात, तुमचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे. लोकांच्या नास्तिक असण्यावर किंवा आस्तिक असण्यावर, सत्संगी किंवा कुसंगी असल्यावर काही परिणाम होतो किंवा त्याची प्रगती अवलंबून असते असं मुळीच नसतं. तर त्यांची प्रगती केवळ त्यांच्या सकारात्मक व नकारात्मक असण्यावर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःतील सकारात्मकतेला किंवा नकारात्मकतेला ओळखायला हवे व अनेक प्रकारच्या स्वतःतील नकारात्मकतेला दूर करून घ्यावायला हवे. लक्षात घ्या, कुठली एखादी गोष्ट माझे नुकसान करेल का, मला इजा करेल का, अशा विचार करणाऱ्या लोकांच्या चित्तात सदैव नकारात्मक वृत्ती जन्माला येत असते. मग ते किती आस्तिक, सत्संगी किंवा सत्कर्मी असले तरी देखील त्यांच्यातील नकारात्मक चित्तवृत्ती त्यांच्या प्रत्येक कार्यात अपयशच निर्माण करत असते. नकारात्मकता गोष्टीमुळे कधीच कोणाला काहीच साध्य होऊ शकत नाही. नकारात्मकतेत जगण्याची निशाणी सुद्धा नसते, त्यात सतत विनाश व मरणच असते. स्वामी म्हणतात, नकारात्मकता हा यशाचा मोठा शत्रू असल्यामुळे जेव्हा जेव्हा अशा लोकांना अवघड परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यावेळी ते त्यांच्या दैनावस्थेबद्दल, परिस्थितीबद्दल सदैव तक्रार करत असतात व अधिक नकारात्मक बनून विनाशकारी प्रभावांना स्वतःकडे आकर्षित करून घेतात. आणि जवळपास सत्संगी, आस्तिक व सत्कर्मी लोकांची हीच मोठी समस्या असते. ते दैववादी वृत्तीचे असल्या कारणाने ते सदैव देवावर विश्वास ठेवतात आणि माझं सर्व काही देवाने, नशिबाने माझ्यासाठी कराव्या, सर्व गोष्टी त्यांनी कराव्या असा विचार त्यांच्या मनात असतो. माझा पक्ष त्यांनी घ्यावा व ईश्वराने माझ्यावर कृपा करावी अशा प्रकारच्या अपेक्षा करीत असतात. ते स्वतःत हवा तो सकारात्मक बदल करून घेत नाहीत. परिणामी त्यांना अपयशांना सामोरे जावे लागते. त्यांना गरिबी, आजारी, दुःख सतत भेडसावत राहते. परंतु सकारात्मक वृत्तीचे लोक मात्र ध्येयनिष्ठच असतात. ते ध्येयपूर्तीसाठी मार्गाने वाटचाल करीत असतात. परिस्थिती अनुकूल असताना किंवा प्रतिकूल असताना सुद्धा त्यांच्या मार्गात कितीही विघ्न, बाधा, संकटे, समस्या, आव्हाने आली तरी देखील ते ध्येयाचा मार्ग त्यागत नाही. कारण त्यांच्या स्वतःवर अपार विश्वास असतो. दैव व नशीब गोष्टींवर ते विश्वास ठेवत नाही, म्हणून त्यांना नास्तिक म्हटले जाते. परंतु स्वतःवरील विश्वासामुळे त्यांची सकारात्मकता कमालीची वाढते व ते त्यांच्या कार्यात हमखास यशस्वी होतात. म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्यात अशा प्रकारचे अपेक्षित बदल करून घ्यावे लागतील. तुम्हाला सुद्धा गरिबी, आजारपण, दुःख यांचा त्रास होत असेल तर तुम्हाला स्वतःत निर्णयात्मक बदल करून घ्यावे लागतील. तर म्हणूनच यापुढे सकारात्मक आणि ध्येयवादी राहण्याचा प्रयत्न करा, संकल्प करा. आणि हे सुद्धा कधीच विसरू नका की जे लोक ध्येयवादी व सकारात्मक असून सुद्धा वाईट कर्म करीत असतील त्यांना काही काळापुरते स्वास्थ्य, संपन्नता व सुख तर मिळते, परंतु भविष्यात ते त्यांच्या वाईट वागण्यामुळे व दूषित कर्मामुळे चिरडले जातात. आणि इतिहास देखील याचं साक्षीच आहे. हिटलर, मुसोलिनी
तैमूर लंग यांच्यासारख्या लोकांना काळाने चिरडून टाकले आहे व त्यांचे शेवट अधिपतनच झाले आहे. म्हणून तुम्ही सदैव चांगल्याच मार्गाचा अवलंब करा. तुमच्या वाटेत कितीही कष्ट अडचणी बाधा आल्या तरी देखील आपल्या सन्मानाला सोडू नका. शेवटी विजय आपलाच होणार आहे. तर एखादा सकारात्मक विचार सकाळ सकाळ जर आपल्या कानी पडला आणि त्याचं जर आपण अनुकरण केलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये देखील बदल व्हायला सुरुवात होतात आणि त्यानुसार गोष्टी घडायला सुरुवात होतात. म्हणूनच सकारात्मकतेचा आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा असा वाटा आहे आणि हाच वाटा आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी मदत करत असतो. म्हणूनच स्वामी म्हणतात, कोणत्याही नकारात्मक विचाराला कोणतेही औषध नसतं, कोणतेही औषध त्यांना वाचवू शकत नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरूनच आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखूनच आपल्याला फळ देत असतो. स्वामी म्हणतात, मृत्यूनंतर जे जे काढून घेतलं जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचं कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेल. मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलता धावून येईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. चांगले कर्म करत राहा. काळजी करू नको. आयुष्य हे सुंदर आहे. कर्मावर विश्वास ठेवा. कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल. स्वामी म्हणतात, श्रीमंतीचा गर्व नको. स्वाभिमानाने जगावे. मीपणा सोडावा. सर्वांशी प्रेमाने वागा. मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर राखा. आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष पाहायला वेळ मिळणार नाही. स्वामी म्हणतात, हेही दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर. मी तुझ्या पाठीशी आहे. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच्या हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामीनाम राहू द्या. एक शब्द आहे नशीब. याच्याशी लढून तर बघा आणि हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी. आता त्याने बोलून बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. म्हणूनच स्वामी आपल्याला नेहमीच सांगतात, तारक मंत्राच्या सुंदर ओळीतून आपल्याला हाच बोध देतात. विभूती नवननाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती तया जया. स्वामी घेती हाती न सोडती तया जया. स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्त हो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा आणि चांगल्या विचारांचा अवलंब करून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.